परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आपण ही जी काही आपली YouTube सिरीज सुरू केलेली आहे, त्या YouTube सिरीज मध्ये मी तुम्हा सर्वांना सांगितलं आहे की आपला सर्वात जास्त भर कशावरती असणार आहे, तर शब्दसंग्रहावरती आपला सर्वात जास्त भर असणार आहे। तो शब्दसंग्रह परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे एमपीएससी ला विचारलेले प्रश्न असतील, टीसीएस आयबीपीएस ला विचारलेले प्रश्न असतील, त्या संपूर्ण प्रश्न विश्लेषणाच्या माध्यमातून अगदी चित्र स्वरूपामध्ये हा संपूर्ण शब्दसंग्रह तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय। आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे भाग 2 चं लेक्चर समानार्थी शब्दांचं। तो समानार्थी शब्द म्हणजे चित्र स्वरूपामध्ये भाग 1 मध्ये तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने प्रश्न होते आणि कशा पद्धतीने आपल्याला ती संपूर्ण समानार्थी शब्द समजून घेता आले। तर आता आपण जाऊया भाग 2 मध्ये। काही प्रश्न आहे, वेगवेगळ्या प्रकारची समानार्थी शब्द आहेत की जी समानार्थी शब्द तुम्ही आतापर्यंत ऐकलेली असतील नसतील, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून ती समानार्थी शब्द अति महत्त्वाची आहेत। नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी, सर्वांचं लक्ष मराठी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो। चला जाऊया आपण पुढे। आता तुम्हा सर्वांना दिसत असेल की जे काही पहिलं पेज आहे त्या पहिल्या पेजवरती वेगवेगळ्या प्रकारची चित्र आहेत, ती संपूर्ण चित्र घेऊन त्याचे समानार्थी शब्द तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय। बघा, आता यामध्ये आजच्या लेक्चर मधला पहिला प्रश्न आहे, तुरग या शब्दाला समानार्थी शब्द सांगा। आता कसं आहे ना की तुरग हा शब्द जो होता ना, तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा शब्द ऐकलेला असेल किंवा नसेल, पण आता जोपर्यंत म्हणजे आपण अभ्यास करत असताना आपल्याला हाच शब्द तिथं माहिती असतो, तो म्हणजे तुरंग, बरोबर। आता हा शब्द जो काही आहे किंवा तुरग म्हटल्यानंतर ही दोघच्या दोघ शब्द एकाच अर्थाने आलेली असतात, बरोबर आहे। म्हणजे आता इथं तुम्हाला विचारलेलं आहे, मग जर इथं कन्फ्युजन होता कामा नाही, बरोबर। आता आपल्याला पहिला पर्याय दिला होता हत्ती। तुरग म्हणजे हत्ती तर काही होत नाही, ससा पण होत नाही। ससा म्हटल्यानंतर ससा या शब्दासाठी एकमेव समानार्थी शब्द मराठीमध्ये समाविष्ट आहे। सशासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये समानार्थी शब्द समाविष्ट नाही, ओके। म्हणून पर्याय क्रमांक 2 पण येऊ शकत नव्हता। त्याचं उत्तर आहे अश्व म्हणा किंवा घोडा म्हणा, हे त्याचं योग्य उत्तर आहे। म्हणजे तुरग या शब्दाचा समानार्थी शब्द घोडा आहे। मग आता हत्ती असेल, ससा असेल, त्याच्यानंतर गाढव असेल, गाढव पण काही येऊ शकत नव्हतं, बरोबर आहे। मग आता याला असणारे जे काही समानार्थी शब्द आहे त्याची कन्सेप्ट प्रत्येक पर्यायामध्ये आलेला जो समानार्थी शब्द आहे त्याची कन्सेप्ट मी पुढे चित्र स्वरूपामध्ये स्पष्ट केलेली आहे, म्हणजे कधीच तुम्ही विसरू शकत नाही। आता बघा, इकडे मागच्या लेक्चरला सुद्धा बोललो होतो की आता हे जे काही हत्ती तुम्हाला दिसतोय इकडे पलीकडं चित्रामध्ये, बरोबर आहे, आणि अलीकडं त्याला असलेली समानार्थी शब्द मी घेतलेली आहेत। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितलेलं होतं, मागच्या लेक्चरला पण सांगितलं की जर तुम्हाला हे संपूर्ण समानार्थी शब्द लक्षात ठेवायची असतील तर सर्वात महत्त्वाची गोष्ट एक आहे की तुम्ही एक ट्रिकच्या माध्यमातून, म्हणजे आपण अशा पद्धतीने 2 भाग त्याचे करू शकत होतो। दैनंदिन जीवनात वापरली जाणारी, दैनंदिन जीवनात ऐकलेली म्हणा, बरोबर, ऐकलेली, किंवा नंबर 2 मध्ये अजून एक भाग आपण करू शकत होतो की परिपूर्ण नवीन असणारी शब्द, म्हणजे परिपूर्ण नवीन असणारी शब्द, अशा 2 भागांमध्ये त्याची विभागणी आपण करू शकत होतो, बरोबर आहे। म्हणजे आता जर आपण लक्षात घेतलं ना तर 2 गोष्टी इथं क्लिअर होत आहेत की जे दैनंदिन जीवनात ऐकलेले जे काही शब्द असतात किंवा प्रत्येक वेळेस आपण जे शब्द ऐकत असतो ते आपल्याला वाचायची गरज पडत नाही, बरोबर आहे। पाठांतराची गरज पडत नाही आणि पाठांतर अजिबात करू नका, फक्त एकदा दोनदा तीनदा त्या सर्व कन्सेप्ट एकदा समजून घ्या, त्यानंतर अजिबात पाठांतर करायची गरज नाही। मग याच्या माध्यमातून, ट्रिकच्या माध्यमातून काय होणार आहे की आलेला जो काही संपूर्ण समानार्थी शब्दांचा गट असणार आहे तो परिपूर्ण लक्षात राहण्यासाठी मदत होणार आहे। आता हे संपूर्ण शब्द परीक्षेसाठी विचारलेली आहेत आणि यामध्ये अजून एक मला महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगायची आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही हा जो शब्द समानार्थी शब्द म्हणजे हा शब्द संग्रहाचा जो काही गट आहे किंवा शब्द संग्रहाचा जो काही पार्ट आहे, तर तो भाग रीड करत असताना, वाचन करत असताना, त्याचा अभ्यास करत असताना जे तुम्ही वाचताय त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी समानार्थी शब्द किंवा त्याच्यापेक्षा जास्त समानार्थी शब्द इथं मी समाविष्ट केलेली आहे। मग सर एवढी समाविष्ट का केली? कारण की त्या पद्धतीने एमपीएससी ला विचारली जात आहे प्रश्न। आता जे काही अलीकडच्या काळामध्ये टीसीएस आयबीपीएस ने पेपर घेतले त्याला विचारलेली जी काही प्रश्न होती या संपूर्ण शब्दांचा समावेश तिथे मी केलेला आहे आणि त्या परीक्षा भिमुख किंवा परीक्षेचा जो काही अप्रोच आहे, जो परीक्षेचा मार्ग आहे तो समोर ठेवून या सर्वच्या सर्व गोष्टी मी इथं समाविष्ट केलेल्या आहेत। बघा, आता हत्तीला कोणकोणते समानार्थी आहे? गज आहे, कुंजर आहे।
नाग आहे, गजेंद्र आहे, नग आहे, दंती आहे, बरोबर. आता आपण दैनंदिन जीवनामध्ये ऐकलेली समजा ही आपण दंती याला आपण ऐकलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर गज हा सुद्धा आपण ऐकलेला आहे, बऱ्याचदा ऐकलेला आहे. त्याच्यानंतर वारण ही ऐकलेली नाही. त्याच्यानंतर द्वीप नाही ऐकलेला, मतंग नाही ऐकलेला, करी, हस्ती, ऐरावत आपण बऱ्याचदा ऐकलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर भद्री असेल, मत, गंज असेल, रदी असेल, गणराज हे सुद्धा आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे की हत्तीला गणराज म्हणतात, बरोबर. कारण की गणपती बाप्पा जे काही आपले गणपती बाप्पा आहे, गणपती बाप्पांचं जे काही मुख आहे तर ते मुख कुणाचं लावलेलं आहे तर हत्तीचं लावलेलं आहे, त्याच्यामुळे गणराज अशा पद्धतीने सुद्धा आपण त्यांना ओळखतो. त्याच्यानंतर आता एवढी शब्द जी काही 4 शब्द आहेत ती आपण बऱ्याचदा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऐकलेली आहेत, आपल्याला ती माहिती आहे. मग राहिलेली कोणकोणती आपण ऐकलेली नाही आतापर्यंत, तर एक आहे तो म्हणजे कुंजर, बरोबर. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये आहे नाग, नाग सुद्धा म्हणतात हत्तीला. त्याच्यानंतर गजेंद्र, अशा प्रकारची काही शब्द जी काही आहे, गजेंद्र आहे, नग आहे, बरोबर. त्यानंतर दंती आहे, दंती आपण वरती घेतला, दंती आहे, वारण आहे. त्यानंतर द्वीप आहे, बरोबर. त्याच्यानंतर अजून मतंग आहे, मतंग हा शब्द आहे. त्यानंतर अजून करी हा शब्द सुद्धा असणार आहे. त्याच्यानंतर पुढं हस्ती, पुढं आहे तुमचा भद्र, त्याच्यानंतर भद्र जाती, अशा प्रकारची आलेली जी काही शब्द आहेत उरलेली. मतगंज आहे, मतगंज, बरोबर. त्याच्यानंतर रदी, त्याच्यानंतर पुढं द्विरद, अशा प्रकारची आलेली जी काही संपूर्ण शब्द आहे तर ही संपूर्ण शब्द आपल्यासाठी नवीन आहे. मग आता उरलेली जी काही 4 आहे ते 4 आता आपल्याला जास्त वाचायची नाहीये, फक्त जास्तीत जास्त रिव्हिजन किंवा जास्तीत जास्त भर आपल्याला कोणत्या शब्दांवरती द्यायचा आहे तर उरलेला जो काही भर आहे तो या शब्दांवरती आपल्याला द्यावा लागणार आहे. म्हणजे एकीकडे हत्ती दिसतोय, हत्तीला समानार्थी शब्द दिसत आहेत. आता परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थाची विचारली जात आहेत शब्द. आता आपल्याला प्रश्न जरी घोड्यावरती विचारलेला असला तरी सुद्धा परिपूर्ण शब्द तिथं मी घेऊन परिपूर्ण तिथं विश्लेषण करून देतो आहे. त्याच्यानंतर पुढं आहे इकडं ससा, ससा आपल्याला दुसरा पर्यायामध्ये दिलेला होता. सशासाठी तुम्हाला मी सांगितलं फक्त एकमेव समानार्थी शब्द आहे, त्याला श फक्त हाच समानार्थी शब्द आलेला असतो. म्हणजे अशा पद्धतीने हा संपूर्ण शब्दसंग्रह लक्षात राहतो, बरोबर. त्याच्यानंतर पुढे जर गेलात तर हा घोडा दिसतोय तुम्हाला एकीकडं, बरोबर आहे. घोडा धावताना आपल्याला दिसतो आहे. त्याच्यानंतर त्याच्यासाठी समानार्थी शब्द आता 2 भाग त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. एक अश्व आहे, अश्व आपण बऱ्याचदा त्याला ऐकलेला आहे. तुरग आहे, बरोबर. तुरग, तुरंग मी तुम्हाला सांगितलं की एकाच अर्थाची ती आहेत. काही ठिकाणी म्हणजे 2 शब्द तिथे येऊ शकतात, बरोबर. आता तुम्हाला तुरग विचारलेला आहे. आधीच्या ज्या काही परीक्षा झाल्या त्या परीक्षांना तुरंग हा शब्द खूप जास्त प्रमाणामध्ये विचारलेला होता, बरोबर. म्हणजे ही दोघं शब्द काय आहेत, दोघंच्या दोघं शब्द एकच आहे, तुरग, तुरंग. आणि त्याच्यानंतर अजून त्याला तुरंगम असं सुद्धा म्हणतात. म्हणजे तुरग असेल, तुरंग असेल, तुरंगम हे तिघच्या तिघ शब्द जी काही आलेली आहे, तुरग, त्याच्यानंतर तुरंग आणि त्याच्यानंतर तुरंगम, ही तिघच्या तिघ शब्द एकाच अर्थाची आहे, त्याच्यामध्ये बदल नाही, बरोबर. त्याच्यानंतर अजून आपण कधी न ऐकलेला शब्द असेल वाजी, त्याच्यानंतर हय, ही शब्द आपण कधीही ऐकलेली नसतील. तर अशा पद्धतीने आपण जर लक्षात घेतलं वारू हा शब्द सुद्धा आपल्यासाठी नवीन असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण 2 भाग करू शकतो. एकीकडं एका भागामध्ये तुम्ही त्याचा समावेश करू शकतात की कधी न ऐकलेली, बरोबर ना. त्याच्यानंतर आपण एका भागामध्ये करू शकतो की बऱ्याचदा ती शब्द ऐकलेली. अशा पद्धतीने ह्या ट्रिकच्या माध्यमातून समानार्थी शब्द खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे अफलातून ते लक्षात राहतात. कधी विसरण्याची म्हणजे संधी येत नाही असं मी म्हणतो, किंवा कधी ते आपण विसरू शकत नाही. चित्र, कन्सेप्ट, प्रश्न या तिघ गोष्टी जर एकत्रित झाल्या तर मला नाही वाटत की परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या सर्व कन्सेप्ट तुम्ही विसरू शकतात. त्यानंतर पुढे आपल्याला पर्याय दिला होता गाढव. आता गाढव म्हटल्यानंतर इकडे फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल गाढवाचा फोटो, बरोबर आहे. एकीकडे त्याला म्हटलं तर गक्ष, गक्ष म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्यानंतर त्या लांब कान्या असं सुद्धा म्हणतात, बरोबर. म्हणजे आता हा पर्यायामध्ये तो उपपर्याय म्हणून आलेला आहे. उद्या दिवशी मुख्य प्रश्न त्यावरती विचारला जाऊ शकतो, म्हणून या सर्व गोष्टी मी तुमच्या समोर मांडतो आहे. म्हणजे एका लेक्चर मधनं मिनिमम 25 ते 30 समानार्थी शब्दांची तयारी होते. त्या प्रत्येक समानार्थी शब्दाला असलेले समानार्थी शब्द म्हणजे मिनिमम 100 समानार्थी शब्दांपर्यंत आपण एका लेक्चर मधनं पोहोचतोय. फक्त 20 ते 25 मिनिटाचं लेक्चर आहे, बरोबर.
त्यानंतर पुढे जाऊया. अशा प्रकारे 4 पर्याय होते. 4 पर्यायांचं विश्लेषण मी इथं केलेलं आहे. प्रत्येकाला असलेली समानार्थी शब्द. उद्या दिवशी जर अजून एखादा नवीन प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला त्याचं उत्तर जमलं पाहिजे. चला जाऊया पुढं. सर्वांची परवानगी घेतो. पुढच्या प्रश्नाकडे आपण आता मार्गस्थ होऊया. त्याच्या आधी मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सुद्धा सांगितलं की आपण आता 2024 साठीची 16 जूनला होणारा जो पेपर आहे, तर 16 जूनला होणारा जो 2024चा संयुक्त गट ब क पूर्व परीक्षेचा पेपर आहे. त्या पूर्व परीक्षा पेपर झाल्यानंतर मुख्य परीक्षा लगेच तुमची सप्टेंबरमध्ये आहे. 29 ऑगस्टला रिझल्ट तुमचा टेंटेटिव्ह म्हणजे अंदाजित तारीख तुमची जी काही डिसाइड आहे ऑगस्ट महिना तुम्हाला म्हणजे निकालासाठीचा आहे. सप्टेंबरला लगेच तुमचा पेपर असणार आहे. 29 सप्टेंबरला तुमचा गट ब मुख्य परीक्षा पेपर असणार आहे. गट क मुख्य परीक्षा 17 नोव्हेंबरला असणार आहे. म्हणून मित्रांनो, अशा विद्यार्थ्यांसाठी 2024च्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आतापासून आपल्या हक्काचा मराठीचा 45+ स्कोर 100% येणार म्हणजे येणार बरं का. फक्त परिपूर्ण त्या पद्धतीने लेक्चर तुम्ही अटेंड केली पाहिजे. ज्या पद्धतीने सांगणारे त्या पद्धतीने अभ्यास तुम्ही केला पाहिजे. काही अडचण नाही. पेपरमध्ये मार्क येणार म्हणजे येणार, कारण की परिपूर्ण समोर आपला आयोग आहे. जे काही आपल्या बॅच मधला कंटेंट आहे, ज्या नोट्स तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे, तर त्या परिपूर्ण फक्त आणि फक्त आयोगाच्या पॅटर्नवर आधारित आहे. बरोबर. तेवढी मेहनत माझी त्या नोट्स साठी किंवा सर्व गोष्टीवर आहे. म्हणून फक्त फी तुम्हाला 6 महिन्याची 999 असणार आहे. मित्रांनो, ऍडमिशन कन्फर्म करा, कारण की आपण याला मर्यादित विद्यार्थीच घेणार आहोत. बरोबर. त्याच्यानंतर पुढे जाऊया. बघा आता पुढचा प्रश्न आहे तलाव. हा प्रश्न आपल्याला इथं विचारलेला आहे. तलाव या शब्दाला खालील कोणते शब्द समानार्थी आहेत? आता कासार, तडाख. आता तुम्हा सर्वांना माहिती आहे की पर्याय क्रमांक 1च त्याचं उत्तर आहे, कारण की तलावाला कासार सुद्धा म्हणतात, तलावाला तडाख सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर हा क्षीर म्हटल्यानंतर तलाव काही येऊ शकत नव्हता. क्षीर म्हटल्यानंतर दूध आहे. नीर म्हटल्यानंतर पाणी आहे. बरोबर. पुढे त्याचा आपल्याला परिपूर्ण त्याची जी काही विभागणी आहे त्याची विभागणी आपल्याला करून घ्यायची आहे. अवनी सर्वांना माहिती आहे. अवनी म्हणजे पृथ्वी. बरोबर. कुंजर आपण अभ्यासलं. बरोबर ना. हे बघा इकडं म्हणजे आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारली बघा. इकडे कुंजरचा आपण अभ्यास केला. कुंजर म्हणजे हत्ती. आणि इकडे परत आयोगाने हा प्रश्न इकडे विचारलेला आहे. बरोबर. म्हणजे एमपीएससी ला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि हीच शब्द टीसीएस IBPS काय करते, रिपीट करते. म्हणजे इकडं कुंजर म्हटल्यानंतर याचा अर्थ काय होतो, हत्ती होतो. बरोबर ना. म्हणजे हाही पर्याय काही येऊ शकत नव्हता. तरंगिणी, सरिता सर्वांना माहिती आहे नदीसाठी ते आलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1च हा बरोबर होता. पण आता प्रत्येकाचे समानार्थी शब्द किंवा परिपूर्ण ज्या काही संकल्पना आहे त्या परिपूर्ण संकल्पना मी पुढे सांगितलेल्या आहे चित्र स्वरूपामध्ये. या संपूर्ण संकल्पना तुमच्या समोर मी मांडलेल्या आहे. बघा आता इकडे जर आपण गेलो तर इकडे आता तलावाचा फोटो मी एकीकडे घेतलाय. त्याच्यासाठी आलेली समानार्थी शब्द पलीकडे घेतली आहेत. तडाखा आणि कासार हे आपल्याला पर्यायामध्ये दिलेले होते. पुढचा विचारलेला जो काही प्रश्न असणार आहे तर तो पुढचा विचारलेला प्रश्न यावरती विचारला जाऊ शकतो. सारस, तलावाला सारस सुद्धा म्हणतात. सरोवर सर्वांना माहिती आहे. तळ सर्वांना माहिती आहे. जलाशय सर्वांना माहिती आहे. ही 3 शब्द पुन्हा पुन्हा वाचन करण्याची गरज नाही. चला, तडाख तर सर्वांना माहिती आहे. फक्त ही 2 शब्द तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचन करावे लागणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने न ऐकलेले किंवा कधीही न अभ्यासलेले, म्हणजे अशा पद्धतीने ती शब्द बाजूला काढून तशी नोट्स तुम्हाला ती उपलब्ध होणार आहे. इकडं माझा वेळ जास्त गेला असता म्हणून मी इकडं ती शब्द त्या पद्धतीने मी समाविष्ट केलेली नाही. आता न ऐकलेली म्हटल्यानंतर या 2 शब्दांचा इथं आपण समावेश करू शकतो. कासार आणि सारस या 2 शब्दांचा इथं आपण समावेश करू शकतो. म्हणजे ऐकलेली तर सर्वांना माहिती आहे, ते वाचायची गरज नाही. परीक्षेमध्ये बघितल्यानंतर लगेच उत्तर त्याचं येणार आहे. पण जी ऐकलेली नाही ती लवकर आपल्याला लक्षात ठेवता येणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढे आहे पृथ्वी. एकीकडे तुम्हाला पृथ्वी दिसते. बरोबर आहे. एकीकडे पृथ्वी दिसते. पृथ्वीची परिपूर्ण इकडे समानार्थी शब्द आलेली आहेत. अवनी सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर बघा जे सर्वांना माहिती आहे त्याला फक्त मी सर्कल करतो. जे माहिती नाही ते आपण नंतर घेऊया. बघा, अवनी म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे. धरणी सर्वांना माहिती असते. भूमी सर्वांना माहिती असते. धरती सर्वांना माहिती असते. वसुंधरा सुद्धा बऱ्याचदा तुम्ही ऐकलेला आहे. त्याच्यानंतर धरित्री हे सुद्धा तुम्ही बऱ्याचदा ऐकलेलं आहे. वसुधा हे सुद्धा तुम्ही बऱ्याचदा ऐकलेलं आहे. मग आता हे संपूर्ण किती शब्द झाले हे, तर हे 7 शब्द असे आहेत की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अभ्यासलेले आहेत. मग आता कुठेतरी आपल्याला अवघड वाटणार आहे किंवा कधी आपण ती ऐकलेली नाही
किंवा ऐकलेली आहे, पण ती बऱ्याचदा ऐकलेली असं नाही, कधीतरी एखाद्या वेळेस ती ऐकलेली आहे आणि ती लवकर लक्षात राहत नाही, अशा प्रकारची शब्द तुम्हाला बाहेर काढता येणार आहे. जसं एक आहे क्षया, त्याच्यानंतर धरा, त्याच्यानंतर भुरसा, त्याच्यानंतर मही आणि त्यानंतर क्षमा आणि त्यानंतर ससा. बरोबर. अशा प्रकारे सर पृथ्वीला सुद्धा ससा म्हणतात का? तर हो, पृथ्वीसाठी सुद्धा तो समानार्थी शब्द आहे. कारण की मी तुम्हाला सांगतोय नेहमी की तुम्ही जो शब्दसंग्रह अभ्यासताय त्याच्यापेक्षा कुठंतरी थोर व्याकरणकारांनी सांगितलेला शब्दसंग्रह, त्याच्यानंतर आपला विश्वकोशचा आधार घेऊन परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण शब्दसंग्रह तुमच्या समोर मी मांडतो आहे. विकिपीडिया असेल, विश्वकोश असेल, त्याच्यानंतर थोर व्याकरणकार असतील, त्यांनी सांगितलेला समानार्थी शब्दांचा गट, बरोबर, या संपूर्ण गोष्टींचं एकत्रीकरण करून तुमच्यापर्यंत या सर्व गोष्टी पोहोचवतोय. का? कारण की आयोगाने अशा अशा प्रकारची शब्द प्रयोग पेपरमध्ये केलीत का ते तुम्ही कधी ऐकलेली पण नसतील. बरोबर. आता केली 2-4 वर्षात असं नाही, तर 2012ला 2013ला वन लाइनर क्वेश्चन सुद्धा तिथं पेपरमध्ये मला विचारलेली दिसली. परिपूर्ण एमपीएससीचं विश्लेषण करून या सर्व गोष्टी तुमच्या समोर मी मांडतो आहे. आता जे काही अलीकडच्या काळामध्ये पेपर झाले TCS IBPS चे, तर त्या पेपरमध्ये सुद्धा अशा प्रकारची प्रश्न मला विचारलेली दिसली, म्हणून या सर्वांचा समावेश मी इथं केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे बघा आता दूध. बरोबर. एकीकडे दुधाची बाटल तुम्हाला दिसते, एकीकडे दुधासाठी आलेली जी काही शब्द आहे त्याचा समावेश झालेला आहे. म्हणजे जसं की त्या ठिकाणी क्षीर आहे, दुग्ध आहे, पेय आहे, गोरस, पय. आता पय म्हटल्यानंतर पाण्यासाठी सुद्धा वापरला जातो, पय हा दुधासाठी सुद्धा वापरला जातो. मग आयोगाने यावरती प्रश्न विचारलेला होता एकदा एमपीएससीने, आणि तिथं पर्यायामध्ये पय हा पाण्यासाठी आलेला होता. तो प्रश्न त्यांनी रद्द केलेला आहे. पुढे तो प्रश्न सुद्धा मी घेतलेला आहे. मला वाटतं तो काही 14चा का 15चा प्रश्न आहे. ओके. म्हणजे अशा पद्धतीने या दुधासाठी अशा प्रकारची समानार्थी शब्द आहे. पाणी म्हटल्यानंतर एकीकडे पाणी दिसतंय तुम्हाला, पाण्यासाठी आलेली आप. आप हे आपण कधी ऐकलेलं, म्हणजे कधी ऐकलं असेल पण बऱ्याचदा ऐकलेलं असं नाही. बरोबर. आपण कधी कधी म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे शब्द रेग्युलर ऐकलेले नाही, त्यावरती मी आता काय करतोय, सर्कल करतोय. आप, त्याच्यानंतर जळ, पापा, त्याच्यानंतर नीर्त ऐकलंय, तोय, अंबू. अशा प्रकारची जी काही शब्द आहे कधीतरी आपण ऐकलेली आहे, पण ती रेग्युलर आपण ऐकलेली नाही. म्हणजे त्याची जर तुम्ही प्रॉपर 1, 2, 3 वेळेस रिव्हिजन झाली तर पाण्यावरती, पाणी हा शब्द बऱ्याचदा आयोगाने परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे, त्याला असलेली समानार्थी शब्द तुम्हाला बऱ्याचदा विचारलेली आहे. बरोबर. म्हणजे पाण्यावरती जर प्रश्न विचारला गेला आता एकदा कदाचित पुढे, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकणार नाही. अशा पद्धतीने पाणी म्हटल्यानंतर याचे समानार्थी शब्द, त्याच्यानंतर हे तर आपण ऐकले सर्वांनी, उदक असेल, जल असेल, सलील असेल, वारी असेल, नीर असेल, जीवन असेल, पय. इथं पण पय येतोय, तिथं पण पय येतोय. बरोबर. दोघांसाठी तो समानार्थी शब्द येऊ शकतो, पाण्यासाठी पण आणि दुधासाठी पण. ओके. एकदा आयोगाने तो प्रश्न रद्द केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आहे बघा आता अजून जे विद्यार्थी TCS IBPS साठी तयारी करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या लक्ष्य मराठी अकॅडमीच्या ॲपमध्ये आपण ती बॅच, प्रत्येक परीक्षेसाठी जी स्वतंत्र बॅच तयार केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची त्यांनी आत्ताच आपलं लक्ष्य मराठी अकॅडमीचं जे काही ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. फक्त 499 रुपयामध्ये 6 महिन्यासाठी बॅच आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला जर इथून अशा पद्धतीच्या कन्सेप्ट क्लिअर होत असतील तर तुम्ही आता समजू शकतात की बॅच मध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये या कन्सेप्ट क्लिअर होत असतील. बरोबर. बघा आता मज्जन. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथं असं समजलं असेल की कुठेतरी हा प्रिंटेड मिस्टेक झालेला असावा, किंवा कारण की आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आयोगाने इथं 100% तुम्हाला फसवण्यासाठी, तुमचा मार्क घालवण्यासाठी हा प्रश्न इथं ऍड केला. कारण की ग्रामीण भागातली, कारण की एमपीएससी कडे येणारा वर्ग कोणता आहे, तर एमपीएससी कडे येणारा वर्ग हा खूप जास्त कुठल्या बॅकग्राऊंड मध्ये, ग्रामीण भागातनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये इकडं एमपीएससी तयारी करणारा वर्ग तिकडनं इकडे येतो. बरोबर ना. मग आता जर आपण लक्षात घेतलं तर मंजन, ग्रामीण भागामध्ये हा शब्द खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित आहे. मग मंजन म्हटल्यानंतर पोरांनी लगेच पहिला पर्याय केला असेल की दात घासण्याचं चूर्ण. बरोबर आहे. पण मित्रांनो मज्जन आहे ते, मंजन नाही. मंजन नाही, मंजन चुकीचं आहे. तर त्याचा अर्थ काय होतो, तर मज्जन अशा पद्धतीचा तो शब्द आहे. मग मज्जन म्हणजे काय रे मित्रांनो, तर मज्जन म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट, मज्जन म्हणजे स्नान. स्नान तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना. स्नान म्हणजे काय, तर अंघोळ अशा पद्धतीने. बरोबर ना. दात घासण्याचं चूर्ण सर्वांना माहिती आहे. बरोबर.
ग्रामीण भागामध्ये मी सुद्धा एक ग्रामीण भागातनं बिलॉंग करतो. तर ग्रामीण भागामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मंजन आधीची लोक, बरोबर, आपले आजी आजोबा असतील तर त्यांनी कधीच पेस्ट, कधीच ब्रश घेतलेला नाही. तर त्यांनी याचाच वापर केला ना रे, ह्या चूर्णाचाच वापर केला का नाही, या मंजनाचाच वापर केला ना. मग इकडे ते मंजन नव्हतं, मज्जन होतं. मज्जन म्हणजे स्नान करणे. त्यानंतर मनाई सर्वांना माहिती आहे, समानार्थी शब्द आहेत पुढं. मगज, आता मगज हा शब्द काही जणांसाठी नवीन असणार आहे. मगज म्हणजे काय रे मित्रांनो, तर मगज म्हणजे गाभा. ओके, म्हणजे आपण बघतो ना ते कैरी वगैरे, कैरी मधला जो काही गाभा असतो, आंबा असतो, आंब्याच्या मधला जो काही गाभा असतो, गेर पण म्हणतात त्याला, गेर, बरोबर. तर मगज म्हणजे त्याला म्हटलं जातं. त्याला समानार्थी शब्द किंवा प्रत्येक पर्यायामध्ये आलेला, म्हणजे प्रश्नामध्ये प्रत्येक शब्द पुढे मी घेतलेला आहे आणि त्याचे समानार्थी शब्द चित्र स्वरूपामध्ये परिपूर्ण समानार्थी शब्द सांगितलेली आहे. बघा, जाऊया पुढे. आता याचं उत्तर तर पर्याय क्रमांक 2च आहे. म्हणजे तुम्हाला बऱ्याच नवीन संकल्पना या लेक्चरच्या माध्यमातून समजतील. बघा, आता इकडे लक्ष द्या. इकडे चूर्ण तुम्हाला दिसतंय, पलीकडे चूर्ण दिसतंय. त्याच्यासाठी येणारी समानार्थी शब्द बघा, बुकनी आहे. बुकनी तर ऐकलेला आहे, पूड पण ऐकलाय, भुकटी पण ऐकलाय, बरोबर. हे कुणासाठी समानार्थी आहे, तर चूर्णासाठी आहे. म्हणजे पर्याय जेव्हा आयोग एखादा प्रश्नासाठी पर्याय टाकतात का नाही, तर त्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण होणं महत्वाचं आहे. का? कारण की पुढची येणारी जी काही परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये त्यावरती प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असते किंवा त्याच्याशी निगडीत एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर इकडे पलीकडे स्नान करणारा एक पुरुष तुम्हाला दिसतोय, बरोबर आहे. स्नानसाठी असलेली समानार्थी शब्द बघा, मज्जन हा सुद्धा स्नानसाठी समानार्थी आहे. अंघोळ आहे, अंघोळ आहे. न्हाणे हा सुद्धा एक समानार्थी शब्द आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे संपूर्ण समानार्थी शब्द त्यासाठी काय होत आहेत, तयार होतात किंवा आपल्याला सर्व कन्सेप्ट क्लिअर होतात. स्नान म्हटल्यानंतर आंघोळ, त्यानंतर अंघोळ, न्हाणे हे सर्वांना परिचित आहे रे. पण आयोगाने बघा ना कसा, कोणत्या प्रकारचा शब्द शोधला आणि तो टाकला की मज्जाना, बरोबर ना. म्हणजे बघा आयोग कशा पद्धतीने बदलते किंवा एमपीएससीचा पॅटर्न कशा पद्धतीने बदलतोय. हा वन लाइनर क्वेश्चन टीसीएस आयबीपीएस ला पण विचारला जाणार ना, काय अडचण आहे, कारण की वाढती स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये जर निकाल त्या ठिकाणी काढायचा असेल तर अशा पद्धतीच्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असाव्यात. म्हणून या प्रश्नाचं विश्लेषण अशा पद्धतीचं आहे. अजून बघा, आता मी तुम्हाला सांगितलं मगज, बरोबर ना. मगज म्हटल्यानंतर इकडे तुम्हाला दिसत असेल, नुसतं जरी फोटो जरी दिसला तरी आपल्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही. कारण की कैरीचा तो विषय आहे. कैरी म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आंबट असते. आणि दिसतंय बघा इकडं पलीकडं सुद्धा आपल्याला कैरी दिसते. कैरीमधला गाभा दिसतोय. गाभा म्हणजे काय, तर त्याला म्हटलं तर मगज, बरोबर. त्याचा तो समानार्थी शब्द म्हणजे गर म्हणतात, गरा म्हणतात, गाभा म्हणतात, गिर म्हणतात, दळ म्हणतात, बलक म्हणतात, बरोबर. म्हणजे आपण बघतो ना की अंड असतं, अंड्याच्या मध्ये जो पिवळा बलक असतो ना, बलक म्हणजेच तो गाभा असतो, समजलं का. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण जर लक्षात घेतलं, ही त्याची समानार्थी शब्द आहे मगजची. मग आता कैरी आली म्हणून कैरीचे समानार्थी शब्द सुद्धा इथं मी लिहून घेतले की कच्चा आंबा सुद्धा म्हणतात त्याला, लहान आंबा म्हणतात, कपाशीचे हिरवे बोंड असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. आता हे काही शब्द आपल्यासाठी नवीन नाहीये, पण मी त्यामध्ये ते समाविष्ट केले. त्याच्यानंतर पुढचा पर्यायामध्ये आलेला शब्द होता तो म्हणजे मनाई. मनाईचे समानार्थी शब्द कोणकोणते, अटकाव आहे, निषेध आहे, प्रतिबंध आहे, प्रतिषेध आहे, बंदी आहे, मज्जाव आहे. अशा प्रकारचे संपूर्ण शब्द याच्यासाठी मनाईसाठी एकीकडे तुम्हाला दिसत असेल नो चा बोर्ड दिसत असेल. नो म्हणजे काय, तर नाही. मनाई तिथं केली जाते आहे, बरोबर. आणि इकडे पलीकडे आपल्याला ते जी काही समानार्थी शब्द आहे ती समानार्थी शब्द आलेली आहे. आता काही जण म्हणत असतील की सर हे ओरली सांगायला हवी होती, तर काही अडचण नाही मित्रांनो, मी तुम्हाला ओरली सांगू शकत होतो, पण एकाच लेक्चरमध्ये फक्त 2 प्रश्न झाले असते. आता बघा लिहून ठेवले तरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इतकं जे काही लेक्चर आहे ते लेक्चर आपलं वाढते आहे, बरोबर ना. त्याच्यामुळं काही अडचण नाही, तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत ही शब्द मी पोहोचवतोय, काही विषय नाही. सर्व विद्यार्थ्यांनी ऐकलेली समानार्थी शब्द, न ऐकलेले समानार्थी शब्द अशा 2 भागांमध्ये जर विभागणी केली तर लवकर ते लक्षात राहतात आणि सोप्या पद्धतीने ते समजतं. नोट्स आपली अशाच पद्धतीने मार्केटला येणार आहे. ओके, लवकरच ती नोट्स उपलब्ध होणार आहे. तुम्हाला ती नोट्स लक्ष मराठी अकॅडमीच्या जे काही ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला अभ्यासाला मिळेल, तुम्हाला ती उपलब्ध होणार आहे, बरोबर. व्याकरणाची सुद्धा आणि शब्दसंग्रहाची सुद्धा. माझा सर्वात जास्त भर शब्दसंग्रहावरती आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढे चला, पुढे गेल्यानंतर हा पुढचा प्रश्न आहे. हा प्रश्न आता आयोगाने काय केला आहे, रद्द केलेला आहे, बरोबर. बघा आता पुढे दिलेल्या समानार्थी
पुढे दिलेल्या समानार्थी शब्दांच्या पर्यायातून समानार्थी असलेल्या शब्दांचा अचूक पर्याय निवडा. कावळा सर्वांना माहिती आहे, काक सर्वांना माहिती आहे. हे दोघं शब्द एकासाठी आलेली आहेत, बरोबर ना. आता पुढं आपल्याला त्याचे समानार्थी शब्द चित्र स्वरूपामध्ये जाणून घ्यायची आहेत, बरोबर. पायस म्हटल्यानंतर याचा समावेश याच्यामध्ये होत नाही. पायस म्हटल्यानंतर काय असतं रे मित्रांनो, तर पायस म्हटल्यानंतर खीर असते, तुम्ही खाल्ली असेल, बरोबर ना. आपल्या घरी जेव्हा गोड धोड बनवलं जातं, आता पुढे मकर संक्रांती आहे, तर मकर संक्रांतीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोड धोड जेवण होणार आहे, बरोबर. मग आता खीर म्हटल्यानंतर त्याला पायस म्हटलं जातं, बरोबर आहे. त्यानंतर नग सर्वांना माहिती आहे. नग म्हणजे काय रे, तर नग म्हणजे रत्न असा त्याचा अर्थ होतो. खग विहग हे सर्वांना माहिती आहे कुणासाठी आलेली आहे, पक्षासाठी आलेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर पय उदक सलिल. आता बघा इथं जो हा जो पर्याय होता ना, तर आता दोघं ठिकाणी तुम्हाला सांगितले की तो दुधासाठी पण वापरला जातो पय आणि पाण्यासाठी पण पय वापरला जातो. पण सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की हा पर्याय सुद्धा आयोगाने काय केलेला आहे, कॅन्सल केलेला आहे. म्हणजे हा प्रश्नच कॅन्सल केलेला आहे की याचा अर्थ इथं दुधासाठी तिथं काउंट केलेला आहे किंवा त्याचा अर्थ दुधासाठी आलेला आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे उदक आणि सलील हे दोघंच्या दोघं काय आहे, कुणासाठी आलेली आहे, उदक आणि सलील पाण्यासाठी आलेली आहे, बरोबर ना. त्याच्यानंतर हा पर्याय सुद्धा चुकीचा होता. त्यानंतर हा पर्याय सुद्धा चुकीचा होता, हा पर्याय सुद्धा चुकीचा होता असं आयोगाचं म्हणणं आहे. आपल्याला विचारलेलं आहे अचूक पर्याय ओळखा आणि आयोगाने हा प्रश्न परिपूर्णपणे रद्द केलेला आहे फायनल आन्सर की नुसार. ओके. त्याच्यानंतर चौथा पर्याय आपल्याला दिला होता सूर असुर दानव. आता सूर म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे स्वर, बरोबर ना. म्हणजे याला आपण म्हणू शकतो की ते काय असतं, ते असतं श्रवणीय, बरोबर ना. त्याच्यानंतर असुर म्हणजे काय, तर असु दानव याला काय म्हणतात, तर दैत्य असं म्हणतात. दैत्य म्हणजे कोण असतो, तर दानव सर्वांना माहिती आहे. असुर किंवा दानव किंवा दैत्य म्हटल्यानंतर हे कुणासाठी आलेली असतात, ती राक्षसासाठी आलेली असतात. म्हणून हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. प्रश्न कॅन्सल केव्हा होतो, जेव्हा जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्या इंटेन्शनने पर्यायामध्ये उत्तर जर नसेल, योग्य पर्याय तिथं दिलेला नसेल, तर तेव्हा तो प्रश्न काय होत असतो, कॅन्सल होत असतो. आणि त्याच्यानंतर बघा आता या प्रश्नाचं विश्लेषण चित्र स्वरूपामध्ये पुढे मी सांगितलेलं आहे. कावळा म्हटल्यानंतर एकीकडे फोटोमध्ये तुम्हाला कावळा दिसत असेल आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी येणारी समानार्थी शब्द आहे कावळा, वायस, एकाक्ष आणि काऊ. आता बघा इथं बघा आयोगाने कशा पद्धतीने कन्फ्युजन केलं पोरांचं की तिथं वायस दिलेलं नाही. म्हणजे वायस हा कावळ्यासाठी आलेला असतो, तर आयोगाने तिथं काय टाकला, पायस टाकला. म्हणजे पायस हा शब्द कावळ्यासाठी आलेला नाही ना. मग कावळ्यासाठी आलेला नाही म्हणून पोरांना घाई असते ना, बरोबर आहे. आणि घाई करावीच लागते. पेपर सोडविताना आपल्याला आपण जेव्हा पेपर सोडवतो, जेव्हा सॉल्व्ह करतो, तेव्हा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये घाई करावीच लागते. आणि घाई करीत असताना आपले मार्क जाणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यावी लागते मित्रांनो. त्यासाठी आपल्याला सराव खूप जास्त महत्वाचा असतो. तिथं वायस हा कावळ्यासाठी वापरला जातो. जर नुसता प नाही वाचला, तिथं आपण वाचलं यस, तर आपण म्हणतो रे वायस किंवा यस म्हटल्यानंतर कावळा, काका आणि वाय हे त्याच्यासाठी आलेलं असतं, बरोबर. पण तिथं एक मार्क जाण्याची दाट शक्यता असते. तिथं वायस म्हणजे कावळा होतो, तो पायस म्हणजे कावळा होत नाही. तर पायस साठी आलेली समानार्थी शब्द खीर, तस्मयी, तस्मय. बघा तमसई आणि तस्मय ही समानार्थी शब्द जी आलेली आहे ती हिंदी समानार्थी शब्द मराठीमध्ये समाविष्ट आलेली आहेत. आता इकडं पलीकडे तुम्हाला दिसत असेल एक वाटी दिसते. वाटीमध्ये काजू बदाम घालून सुंदर अशी खीर तिथं बनवलेली आपल्याला दिसते आहे, बरोबर ना. म्हणजे अशा पद्धतीने समानार्थी शब्द इतक्या उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला समजताय. त्याच्यानंतर पुढे आहे बघा आता रत्न. रत्न म्हटल्यानंतर नग इकडे तुम्हाला दिसत आहेत की रत्न पण आहे. रत्नामध्ये किती नग आहे आपण मोजू शकतो आहे, बरोबर. म्हणजे 7 नग तिथं आलेले आहेत. त्याच्यानंतर इकडं खग. खग तुम्हाला दिसत असेल इकडं कबूतर, कबुतरीन, बरोबर ना. असं त्या ठिकाणी इकडं कपल आपल्याला दिसते आहे, बरोबर. मग खग म्हटल्यानंतर तो एक पक्षी आहे. पक्षी, विहंग, द्विज. विहग द्विज किती वेळेस विचारलेला आहे. त्यानंतर विहग आणि विहंग आणि विहंगम, बरोबर ना. म्हणजे आधीच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर ना. 3 शब्द कशा पद्धतीने आलेली होती, तुरग, तुरंग आणि तुरंगम, बरोबर ना. ही 3 शब्द एकाच अर्थाची आलेली आहेत. तशाच पद्धतीने इथं सुद्धा 3 शब्द आलेली आहे. विहंग, त्याच्यानंतर विहग
आणि त्यानंतर विहंगम अशा पद्धतीने तिघ शब्द एकाच अर्थाने आलेली आहे आणि ती कुणासाठी आलेली आहे, ती खकसाठी किंवा पक्षीसाठी आलेली आहे किंवा त्याला पाखरू सुद्धा म्हणतात. मग आता कबूतर आलेले आहे म्हणून तिथं कबुतरासाठी सुद्धा आपण समानार्थी शब्द घेतलेली आहे. होला आहे, तांबा आहे, पारवा, पारेवा अशा पद्धतीने हे कबुतरासाठी समानार्थी शब्द आलेले आहे. फक्त नर कबुतरासाठी आलेली असतील तर कपोत आणि कपोता अशा प्रकारची एकदा आयोगाने हा शब्द प्रयोग केलेला होता, एमपीएससीने केलेला होता, म्हणून या सर्व गोष्टींचा तिथं समावेश मी केलेला आहे. टीसीएस आयबीपीएस ला सुद्धा अशा प्रकारची प्रश्न विचारले जाऊ शकतात की फक्त नर कबूतर कपोत कपोता अशा प्रकारे जेवढे संपूर्ण पर्यायामध्ये जेवढी शब्द होती त्या प्रत्येकाचं विश्लेषण चित्र स्वरूपामध्ये प्रश्न कमी होऊ द्या, काय अडचण नाही, पण कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर झाली पाहिजे. बरोबर आहे. त्याच्या माध्यमातून ह्या संपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. या सिरीज मध्ये जे जे प्रश्न मी ऍड केले त्यामध्ये टीसीएस आयबीपीएस ने आतापर्यंत विचारलेले असतील, त्यानंतर एमपीएससी ने आतापर्यंत 2010-11 पासून ते 2023-24 पर्यंत जेवढी प्रश्न विचारलेले असतील त्या संपूर्ण शब्दांचा समावेश मी इथं केलेला आहे. म्हणजे जे काही प्रश्न रिपीटेशन होतं किंवा जे काही शब्द रिपीट होत जातात तर तुमचे मार्क तिथं जाणार नाही, कारण की पर्यायामधला एमपीएससी ने विचारलेला पर्यायामधला एकही शब्द मी तिथं सोडत नाहीये. त्या संपूर्ण कन्सेप्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर त्या संपूर्ण कन्सेप्ट कशा माध्यमातून चित्र स्वरूपाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. इथं आपलं जे काही लेक्चर आहे ते लेक्चर थांबणार आहे, पण अजून हे जे काही दानवसाठी उरलेली, एकीकडे तुम्हाला दानव दिसत असेल, राक्षस दिसत असेल, त्याच्या आधी समानार्थी शब्द दैत्य, राक्षस, असुर आहे आणि त्यानंतर सूर म्हटल्यानंतर श्रवणीय मी तुम्हाला सांगितलं, स्वर, सुरावट असं सुद्धा म्हणतात. अशा प्रकारची शब्द इथं पर्यायामध्ये आलेली होती, म्हणून या सर्वांचा समावेश मी केला. इथं आपल्या लेक्चरची काय होते आता, इथं आपल्या लेक्चरची होते सांगता. इथं आपण आता थांबतो आहे. हा होता तुमचा समानार्थी शब्दांचा भाग 2. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. जर तुम्हाला खरंच लेक्चर आवडत असेल तर लाईक करा आणि तुम्हाला जर खरंच वाटतंय की हे लेक्चर शेअर केलं पाहिजे तर आवर्जून शेअर करा. इथं मी थांबतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.